संस्थांचे असणारे विद्यार्थी विक्रमजी महाराज शिरसाट या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सेवेमध्ये, त्यांना देखील धन्यवाद. आणि आपल्याच गावातील असणारी ही सर्व गायक मंडळी, आमचे रामेश्वर भाऊ असतील, उद्धव भाऊ असतील, आमचे माझ्यावर नित्यांत प्रेम करणारे आमचे दिनकर अण्णा असतील, त्यामध्ये आमचे पेला सावा या ठिकाणी उपस्थित आहे. ही सर्व मंडळी बेटावर सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर नित्यांत प्रेम करणारी सर्व मंडळी आहे. सर्वांना धन्यवाद. विठाला विठाला सुंदर संसृष्टीमय असे असणारे आमचे भक्ती संसृष्टी मोहीन पाटील, त्यांना देखील धन्यवाद. आणि ज्यांच्या मुखारविंदातून आपण शिव महापुराण ऐकत आहोत, नेमकं ह्याच असणाऱ्या कुंभामध्ये प्रयागराजला ज्यांची दीक्षा झाली आणि गुरुवर्या महंत स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांनी त्यांचं नाव विश्वनाथ गिरी ठेवलं आणि म्हणून विश्वनाथ गिरींच्या मुखातून शिव महापुराण आपण या ठिकाणी श्रवण करतोय. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या गावातही सुंदर असणारा आश्रम त्या ठिकाणी झालेला आहे. दर पौर्णिमेला त्या ठिकाणी अन्नदान होत आहे आणि म्हणून मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो. गेल्या 12 महिन्यापासून जवळपास 1-1.5 वर्षापासून त्या कार्यक्रमाचं आयोजन आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण श्री विश्वनाथ गिरीजी महाराज करत असतात आणि आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना सहकार्य करतात. म्हणून सर्व मंडळीला धन्यवाद आणि सेवेला प्रारंभ. विठाला विठाला महाराजांचा आहे. या अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवंताच्या नामाचा महिमा प्रतिपादन करतात. नाथ महाराज म्हणतात, सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. नाथ महाराज या ठिकाणी सांगतात की सुखाने तो ब्रह्मानंदा मी सेवन करतोय. ज्या अर्थी नाथ महाराज या ठिकाणी सुखाने ब्रह्मानंद सेवन करताय, त्या अर्थी हा असणारा ब्रह्मानंद, हा असणारा ब्रह्मरस दुःखाने देखील सेवन करता येतो. महाराज ज्या अर्थी सुखाने शब्द वापरला, त्या अर्थी दुःखाने सुद्धा हा असणारा ब्रह्मानंद सेवन कोणीतरी केलेला आहे. मग हा असणारा ब्रह्मानंद दुःखाने कोणी सेवन केला? योग्याला असणारा हा ब्रह्मानंद मिळाला, परंतु योग्याला महाराज त्याकरता हा ब्रह्मानंद मिळण्याकरता काय करावं लागलं? नाथ महाराज म्हणतात, शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठयोग. शरीर शोषण हठयोग, पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. ब्रह्मानंदी मिसळे परे मोक्षोदंग. काय करावा लागलं महाराज? शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठयोग, भूत पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. ऊर्ध्वायुचा शोध तोडोनी करिवो वनभंग. ब्रह्मारंध्री मिसळे परी मुमुक्षुदंग. योग्यांना महाराज शरीराचं शोषण करावं लागलं, प्राणाचा निरोध करावा लागला. त्याकरता योग्यांना जितासनो जितसंगो जितेंद्रिया, इंद्रियावर विजय मिळावा लागला, मनावर विजय मिळावा लागला, असनावर विजय मिळावा लागला. आणि त्यानंतर महाराज षडचक्राचं भेदन करत करण कुंडलिनी शक्ती ही ब्रह्मानंदामध्ये स्थापित झाली. प्राणाला ब्रह्मानंदामध्ये
स्थापन केलं आणि मग योग्यांना हा ब्रह्मानंद मिळाला. योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा, जे योगाच्या वाटाने गेले त्यांना दुःख मिळालं, दुःखाच्या माध्यमातून हा आनंद मिळाला. पण नाथ महाराज सांगतात हा आनंद आम्हाला सुखाने मिळाला महाराज. मग ब्रह्मानंदाची प्राप्ती सुखाने होते. मग हा रस कुणी सेवन केला? तुकाराम महाराज म्हणतात महाराज सेवितो हा रस वाटितो आणि का सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका, यारे होऊन राग भरे, यारे होऊन सुखाने मिळाला. मग हा रस कुणी सेवन केला? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मी सेवन केला महाराज. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरी. मग हा रस सेवन केल्यानंतर काय होईल? ब्रह्मरस घे कडा, ब्रह्मरस घे कडा, ब्रह्मरस घे ब्रह्मरस घे, ब्रह्मरस घे, ब्रह्मरस घे, ब्रह्मरस घे, ब्रह्मरस घे, ब्रह्मरस घे, तेरे बिना वारेला, तेरे बिना वारेला, पठनाम विठोबा, पठनाम विठोबा, पण तो रस सेवन केल्यानंतर त्याचा फायदा काय झाला महाराज? ब्रह्मरस घेई कडा तेने पिडा वारेल. जन्म मरण रूपी असणारी जीवाला लागलेली पिडा, ती असणारी पिडा, तो असणारा रोग हा रस पेल्याने नष्ट होतो महाराज. अजून काय होतं तुकाराम महाराज हा ब्रह्मरस घेतल्यानंतर? ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाले समूळ ज्याची. ज्याने हा रस सेवन केला त्याच्या अंतःकरणामधली वासना नष्ट होते. विठ्ठल विठ्ठल तो असणारा ब्रह्मरस सेवन केला तर जन्म मरणाची असणारी पीडा नष्ट होते. तो असणारा रस सेवन केला तर महाराज अंतःकरणामधली वासना नष्ट होते बर का. कारण जन्म मरणाला कारण असणारी वासना जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, अशी असणारी वासना तो रस सेवन केल्यानंतर नष्ट होते. एकदा अंतःकरणामधली वासना अशा नष्ट झाली की महाराज त्याचा परिणाम तो अखिल कोट ब्रह्मांड नायका परमात्मा परमेश्वर त्याचा दास होतो महाराज. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, न सांगता सर्व कामे करी. कुणाचे? ज्याच्या अंतःकरणामधली आशा गेली, ज्याच्या अंतःकरणामधली इच्छा गेली, ज्याच्या अंतःकरणामधली वासना गेली, ज्याने आसक्तीचा त्याग केला महाराज. मग आसक्तीचा त्याग केला कशाने झाला या सगळ्या गोष्टी? कारण त्यांनी तो रस सेवन केला. कोणता रस? जो जगद्गुरु तुकोबरायांनी सेवन केला. लावणी मृदुंग श्रुती घोष, श्रुती घोष, देव
तुकाराम महाराज तुम्हाला हा रस कुठं मिळाला? कोणत्या बाजारात मिळाला महाराज? तुकाराम महाराज म्हणतात तो रस बाजारात मिळत नाही. तुमच्या मिळतो का अण्णा? तुमच्या बाजारात मिळतो का? महालगावच्या बाजारात मिळतो का हा रस? मग कोणता रस मिळतो? जो रस पिल्यानंतर रस्ता पुरत नाही हा रस मिळतो. पण हा रस महाराज या महालगावच्या बाजारात मिळत नाही. मग हा रस कुठं मिळतो? काय कशाने हा प्राप्त होतो? लावून मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने टिपुळ्या चिपुळ्या टाळ घुळघुळा शब्द नादे तेने ब्रह्मानंद हृदय आठवण नांदे. म्हणून हा असणारा ब्रह्मरस बाजारात मिळणारा वस्तू नाही, पदार्थ नाहीये. मग हा असणारा ब्रह्मरस कशाने प्राप्त होतो? तेच नाथ महाराज प्रथम चरणामध्ये सांगतात. सुखे ब्रह्मानंद ब्रह्मानंद सुखे सुखाने सेव म्हणतात बरं का. सुखे सेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. हा ब्रह्मानंद प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मानंद लागली टाळी कोण देहाते सांभाळी. एकदा हा ब्रह्मानंद मिळाला की महाराज देहीची विदेही भोगुदशा आठव नाठव. या रसाचा परिणाम काय आहे? आणि हा रस प्राप्त करायचा असेल तर सदा नाम घोष करू हरी कथा देणे सदा चित्ता समाधान.
सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलतसो सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढवताः नमस्यन्तश्च मम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ज्याच्याकडे सतत भजन आहे, त्याच्या भजनामध्ये सतत सातत्यता आहे, त्याच्याकडे हा रस आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात सुखे सेऊ ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. सदा म्हणजे सदाशिव नाही तुमच्या गावचा, सदा म्हणजे सतत. जो सतत रामाचं नाव घेतो त्याला हा रस मिळतो महाराज. आणि म्हणून गाऊ राम नाम सदा. मग तुम्ही म्हणाल महाराज या रामाचं नामस्मरण केल्यानंतर तो रस खरोखर मिळतो का? त्याचा अनुभव आहे का? तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराजांना आहे राम रसाची चवी अन रस रुची केवी. राम म्हणता रामाची होई जे पदवी वैसोनी पदवी घेईजे. त्या रामाचं भजन केलं तर तुम्ही राम व्हाल, त्या रामाचं स्मरण केलं तर तुम्ही राम व्हाल. कारण चिंतनी चिंतनी तदरूपता. जसं तुम्ही चिंतन कराल, जसं तुम्ही स्मरण कराल, तसं तुम्ही बनाल. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज एक दृष्टांत सांगायचे बरं का. देवठांच्या सप्तामध्ये मन मना बहुमत भक्तो या श्लोकावर बोलत असताना गुरुवर्य महाराजांनी एक दृष्टांत सांगितला होता. आपल्या घराच्या दरवाजाच्या पाठीमागे एक चिखलाचं घर करते, त्याला आपण काय म्हणतो? कुंभारीण माशी. त्याला भिंगुरटी पण म्हणतात. ती भिंगुरटी काय करते? छोटा छोटा असणारा चिखल गोळा करते, दरवाजाच्या पाठीमागे किंवा भिंतीला एका कोपऱ्यामध्ये त्या चिखलाचं घर करते. आणि त्या चिखलाच्या घरामध्ये एक असणारी आळाई पकडून आणते, त्या घरामध्ये घालते आणि त्या मातीचं चिखलाचं घर चौकून लिपून घेते. छोटस असणारा छिद्र त्या घराला ठेवते. आळई त्या घरामध्ये आहे, पण ती भिंगुरटी इकून तिकून आली म्हणजे त्या आळईला डंक मारते महाराज. इकून तिकून आली म्हणजे त्या आळईला डंक मारते. आणि आळई त्या भिंगुरटीचं काय करते? चिंतन करते महाराज. भिंगुरटी येईन मला डंक मारेल, भिंगुरटी येईन मला डंक मारेल, भिंगुरटी येईन मला डंक मारेल. असं चिंतन करता करता त्या आळईची एक दिवस भिंगुरटी होते महाराज. जर आळईने भिंगुरटीचं चिंतन केलं तर आळई भिंगुरटी होते. मग तुम्ही रामाचं चिंतन केलं तर राम का होणार नाही? विठ्ठल रामायणामध्ये एक प्रसंग आहे. त्रिजटा नावाची राक्षसी नाही, अशोक वाटिका वनामध्ये रावणाने सीतेला पळून नेला आणि तिथं ठेवलं. तेव्हा त्रिजटेने सांगितलं, सीते मी कुठंतरी असं ऐकलेलं आहे की मनुष्य ज्या गोष्टीचं चिंतन करतो त्या गोष्टीसारखा मनुष्य बनतो. तू जर रात्रंदिवस रामाचं चिंतन करते, तू जर राम झाली तर सीता आणि रामाची जोडी नष्ट होईल. तेव्हा सीतेने सुंदर असणारं उदाहरण दिलं. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी लिहिलंय, सुंदर असणारं उदाहरण दिलं. त्रिजटे जर मी या अशोक वाटिका वनामध्ये जर रामाचं स्मरण जर करत असेल तर मी एक दिवस राम होईल. तर महाराज जंगलामध्ये अरण्यामध्ये राम माझं स्मरण करतो, राम सीता होणार नाही का? मग राम जर सीता होईल आणि सीता जर राम होईल तर सीता रामाची जोडी नष्ट होणार नाहीये. म्हणून जसं चिंतन कराल तसं तुम्ही बनाल. रामाचं चिंतन कराल तर राम बनाल, कृष्णाचं चिंतन कराल तर कृष्ण बनाल. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी ब्रह्माचं चिंतन केलं. महाराज ते ब्रह्मरूप झाले. तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितनित नमो नारायण गिरीजी परब्रह्म स्वरूपम. अहो ते ब्रह्म झाले कारण ब्रह्माचं चिंतन केलं. रात्रंदिवस ते तटस्थ त्यांचं ध्यान होतं महाराज. तुमच्या आमच्या समोर बसलेले होते, तुमच्या आमच्या बरोबर बोलत होते, तुमच्या आमच्या बरोबर चालत होते, तुमच्या आमच्या घरी भोजनाला येत होते.
तुमच्या आमच्या समोर एक एक दोन दोन तास कीर्तन करत होते, पण स्वतः ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज ब्रह्मामध्ये महाराज विलीन होते, ते ब्रह्मरूप झाले होते. आणि ते ब्रह्मरूप होण्याकरता महाराज त्याला तुर्यगावस्था म्हणतात. वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश केला. योग वशिष्ठ नावाचा ग्रंथ आहे आणि त्यामध्ये आलेल्या आहेत ज्ञानाच्या सप्त भूमिका. त्या सप्त भूमिकापैकी जी 7वी भूमिका आहे त्याला तुर्यगा म्हणतात. शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंशक्ती पदार्थ भाविनी आणि परमार्थाची उच्चतम अवस्था म्हणजे तुर्यगा. आणि त्या तुर्यगावस्थेमध्ये जे विचरण करतात ते ब्रह्माचं चिंतन करतात. विठाला विठाला या ज्ञानाच्या सप्त भूमिका आहे, भक्तीच्या 7 या पायऱ्या आहेत. योग वशिष्ठ नावाचा एक ग्रंथ आहे, त्यामध्ये वशिष्ठ आणि प्रभू रामचंद्रांना केलेला उपदेश. ज्ञानाच्या सप्त भूमिका भक्तीच्या 7 पायऱ्या आहेत. सांगायला वेळ नाही आपल्याकडे, पण गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज कोणत्या भूमिकेमध्ये होते आणि त्या भूमिकेमध्ये गेल्यानंतर ब्रह्माचं चिंतन हे आपोआप होत असतं. तुर्यगावस्था आहे महाराजांच्या. त्या तुर्यगावस्थेमध्ये जो महात्मा विचारण करतो त्याला डोळे लावावं लागत नाही समाधी होण्याकरता, त्याला मुद्रा करावा लागत नाही समाधी जाण्याकरता, त्याला एका आसनावर बसावं लागत नाही त्या समाधी अवस्थेकरता. मन बुद्धीच्या पलीकडे जी अवस्था जाते ना महाराज, ते ब्रह्मचिंतनामध्ये निमग्न असतात. आणि ब्रह्मचिंतनामध्ये जी निमग्न असतात त्यांना देहाचा विसर पडतो महाराज. आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांना गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचं कीर्तन 1 तासाचं नव्हतंय, 3-3 तास महाराजांनी कीर्तन करावी. महाराज गुरुवर्य महाराजांनी एकदा पाठामध्ये सांगितलं होतं, पुण्यतिथीचं कीर्तन चालू झालं 4 वाजता. सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कीर्तनाला सुरुवात झाली 4 वाजता आणि कीर्तन संपलं वर्गांना. कीर्तन संपलं रात्री 2 वाजता. किती तास झाले? 4 वाजता सुरू झालं आणि रात्रीच्या 2 वाजता कीर्तन संपलं महाराज. संसारिकाला सुद्धा ब्रह्मरूप करण्याची शक्ती त्या कीर्तनामध्ये होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महात्मा उपहारा तो कीर्तनाला. तिथं बसलेले जे श्रोतृगण आहे, तिथले असणारे टाळकरी आहे, तिथले असणारे वादक आहे, तिथले असणारे गायक आहे महाराज, ते महाराजांबरोबर उभे आहे. 4 ला कीर्तन सुरुवात होते, रात्री 2 ला संपते. मग मला सांगा तो महात्मा त्या कीर्तनामध्ये कोणत्या अवस्थेमध्ये आहे? जो ब्रह्मचिंतन करतो ना महाराज, त्याच्यामध्ये ही पावर आहे, ऊर्जा आहे, शक्ती आहे की समोरच्याला सुद्धा ब्रह्मचिंतनाने ब्रह्मरूप करण्याची शक्ती सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांकडे होती. विठ्ठल विठ्ठल. उच्चतम शिखरापर्यंत ज्यांची अवस्था गेली ते महात्मे तुम्ही आम्ही अनुभवले महाराज. नोहे तुम्ही आम्ही परम भाग्यवान आहोत. तुम्हा मला असा महात्मा मिळाला, असे साधू मिळाले की आपल्याला इकडं तिकडं बोंबलत फिरण्याची आवश्यकता नाहीये महाराज. अरे देवाला पाहण्याकरता तप आमच्या जवळ नाहीये, देवाला पाहण्याकरता इतकी साधना आमच्याकडे नाहीये, देवाला पाहण्याकरता इंद्रियावर आम्ही विजय मिळवू शकत नाही, देवाला पाहण्याकरता मन आमचं एकत्रित होऊ शकत नाही, देवाला प्राप्त करण्याकरता आमच्याकडून यज्ञ होणार नाही, देवाला प्राप्त करण्याकरता आमच्याकडे जप नाहीये, तप नाहीये. देवाला प्राप्त करण्याकरता महाराज आम्ही कोणतीही साधना केलेली नाहीये, पण आम्ही देव पाहिला. या मृत्यू लोकामधला देव आम्ही अनुभवलाय. या मृत्यू लोकामधला तो पांडुरंग आम्ही पाहिलाय. पंढरीमध्ये उभा असणारा देव आम्ही पाहिला, अयोध्यामध्ये असणारा रामलल्ला आम्ही पाहिला, काशी मधला विश्वनाथ पाहिला, केदारनाथ आम्ही पाहिला, बद्री विशाल आम्ही पाहिला, जगन्नाथ आम्ही पाहिला, रामेश्वर आम्ही पाहिला, सोरटी सोमनाथ आम्ही पाहिला महाराज. वृंदावनामधला श्याम आम्ही पाहिला सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या रूपात. देव
पाहिला महाराजांनी. आम्ही अयोध्येला गेलो पण अयोध्येचा राम आमच्या बरोबर बोलत नाही. पंढरीच्या वाऱ्या झाल्या पण पांडुरंग आमच्या बरोबर बोलत नाही. बद्रीनाथाला आम्ही पायी गेलो पण बद्रीनारायण आमच्या बरोबर बोलला नाही. काशी विश्वनाथाच्या दर्शनाकरता गंगेचं स्नान केलं, बारीमध्ये उभा राहिलो पण तो विश्वनाथ आमच्या बरोबर बोलला नाही महाराज. जगन्नाथपुरीला गेलो, लांबून त्याला पाहिलं, त्याने आम्हाला पाहिलं की नाही पाहिलं पण तो आमच्या बरोबर बोलला नाही महाराज. पण आमचा जगन्नाथ आमच्या बरोबर बोलला, आमचा पांडुरंग आमच्या बरोबर बोलला, आमचा विश्वनाथ आमच्या बरोबर बोलला, आमचा रामलल्ला आमच्या बरोबर बोलला, आमचा नारायण आमच्या बरोबर बोलला महाराज. आमच्या घरी येऊन त्याने 2 घास खाल्ले, आमच्या बरोबर त्याने कीर्तन केलं. नोव्हे त्या कीर्तनामध्ये आम्हाला भजन परमार्थ शिकवला. त्यांनी देव दाखवला. नोव्हे तो देवच आमच्या समोर कीर्तनामध्ये उभा होता महाराज. आपलं परम भाग्य आहे. ज्यांनी सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांना पाहिलं ना महाराज, ते भाग्यवान आहे. आपण सर्व भाग्यवान आहोत. या डोळ्यांची तृप्ती झाली. आम्ही देव पाहिला नारायणगिरीजी महाराजांच्या रूपामध्ये. आणि म्हणून त्या चिंतनाने देव होता येतं. ब्रह्माचं चिंतन कराल तर ब्रह्म होता येतं महाराज. आणि म्हणून सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज एक तत्व होतं. सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज एक ब्रह्म होतं. सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज एक भगवंताचा अंश होते महाराज. तुमचा आमचा उद्धार करण्याकरता या मृत्यू लोकामध्ये ते आले. तुम्हाला देव कळावा, तुम्हाला परमार्थ कळावा, तुम्हाला भक्ती कळावी, तुम्हाला परमार्थाचं ज्ञान कळावं, तुम्हाला ज्ञानेश्वरी कळावी, तुकाराम महाराजांचा गाथा कळावा, एकनाथी भागवत कळावं, भावार्थ रामायण कळावं. गरज नाहीये दुसरे ग्रंथ वाचण्याची. जीवनामध्ये ज्याच्या तुकाराम महाराजांचा गाथा आणि ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, एकनाथ महाराजांचं भागवत घ्या हातात. जीवनाचं रहस्य कळेल, जीवनाचा उद्धार कळेल, जीवन जगण्याची कला कळेल. जीवनामध्ये असा कोणताही पदार्थ नाहीये की तो आपल्याला प्राप्त करता येत नाही. असं रहस्य ज्ञानेश्वरीमध्ये नाहीये महाराज. ज्ञानेश्वरी घ्या हातात. या असणाऱ्या संसारामधल्या असणाऱ्या सुख सुविधा तर मिळतीलच, पण संसारामधला असणारा ब्रह्मरस देखील ज्ञानेश्वरी आपल्याला प्राप्त करून देईल. विठ्ठल विठ्ठल या संतांनी त्या रसाचं सेवन केलं महाराज. सुखे सेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. त्यांनी भगवंताचं सतत देवाचं रामाचं नाव घेतलं आणि त्याचा परिणाम सुखे सेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. नोही मग बाधा काळ दूत यमाची. मग त्याला काळाची भीती नाहीये, मग त्याला यमाची बाधा नाहीये. ज्याने तो रस सेवन केला. विठोबार कुमार
काळदूत यमाची सांगण्यासारखं खूप आहे, पण 10 वाजले. 10 वाजलेले आहे. आपला टाइम आहे 7:30 ते 7:30 ते 9:30. 7:30 ते 8:30 ते पत्रिकेत टाइम आहे. विठाला 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 जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. त्याला त्या ठिकाणी महाराज काळाचं भय नसतं. नव्हे नव्हे काळावर विजय मिळवता येतो महाराज. भगवंताच्या नामाचं चिंतन केलं, भगवंताचं स्मरण केलं तर काळावर विजय मिळवता येतो महाराज. जगद्गुरु तुकोबारायांनी या रसाचं पान केलं बरं का. भंडाऱ्या डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर, भोराड्या डोंगरावर जाऊन पांडुरंगाचं नामस्मरण केलं, पांडुरंगाचं चिंतन केलं आणि त्या काळावर विजय मिळवला महाराज. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला निघाले फाल्गुन वद्य विजेच्या दिवशी. विजेच्या दिवशी तुकाराम महाराज वैकुंठाला निघाले. तुकाराम महाराजांना नेण्याकरता विमान आलं. विमान इंद्रायणीच्या किनाऱ्यावर विमान उतरलं महाराज. कुणीतरी तुकाराम महाराजांना बातमी दिली, तुकाराम महाराज ऐकला का, तुम्हाला वैकुंठातून नेण्याकरता विमान आला, इंद्रायणीच्या किनाऱ्यावर उतरलेला आहे. तुकाराम महाराजांनी डोळे मिटले महाराज. पांडुरंगाचं ध्यान केलं. पांडुरंगाने मला निरोप पाठवला, आता जावा लागेल. फाल्गुन वद्य विजेचा दिवस उजडलेला आहे. तुकाराम महाराजांनी आपल्या असणाऱ्या 14 टाळकऱ्यांना निरोप पाठवला. 14 टाळकरी त्या ठिकाणी जमा झाले. भजनाला सुरुवात झाली. तुकाराम महाराजांच्या वाड्या पुढून पांडुरंगाच्या भजनामध्ये तुकाराम महाराज रंगले. तुकाराम महाराज वैकुंठाला निघाले ही बातमी सगळ्या साधू संत महात्मा महापुरुषांना कळाली. वारकरी संप्रदायातल्या सगळ्या वारकऱ्यांना कळाली. नाही म्हणता म्हणता घड्याळामध्ये 1 वाजला. सगळे वारकरी देहू गावामध्ये आले. तुकाराम महाराजांचा शेवटचा निरोप घेण्याकरता भजन करत करत तुकाराम महाराज इंद्रायणीच्या किनाऱ्यावर विमानात बसण्याकरता निघालेले. पण लक्षात आलं, जो परमार्थ आपण केलाय, जे विमान आपल्याला नेण्याकरता आलेला आहे, त्याच्यामध्ये महाराज अवलीचा सहभाग आहे. जर आपल्या जीवनामध्ये अवली नसती, जिजाबाई नसती, तर आपण जगाला हा पंचमवेद म्हणजे गाथा दिला नसता. जर आपल्या जीवनामध्ये जिजाबाई नसती, अवली नसती, तर महाराज आपला परमार्थ सफल झाला नसता. आणि म्हणून जाता जाता अवलीलाही विचारावं की चालती का वैकुंठाला. तुकाराम महाराज रस्त्यातून माघारी फिरले, वाड्यामध्ये गेले. अवले ऐकलं का, अगं वैकुंठाला जाण्याकरता विमान नाही, चालती का वैकुंठाला. अवलीने सांगितलं, तुमचं तुम्ही जावं वैकुंठाला. माझ्या म्हशीला पाणी कोण पाहिजे, काशी माल्याला मला जीव घालायचा आहे. चिमुटभर पीठ घरामध्ये नाहीये. तुमचं वैकुंठ पेकुंठ तुमची तुम्ही जावं, संध्याकाळी माघारी यावं घराकडे, मला नाही यायचं वैकुंठाला. तुकाराम महाराज समजून सांगतायत अवलीला, पण अवली ऐकायला तयार नाही. शेवटी नाईलाजाने तुकाराम महाराजांनी सगळ्याला सांगितलं, चालता वैकुंठाला. तुकाराम महाराजांबरोबर कोणी वैकुंठाला गेलं नाही. तुकाराम महाराज भजन करत करत इंद्रायणीच्या किनाऱ्यावर आले. सूर्य मध्यान्नाला आलेला होता. फाल्गुन वद्य विजेचा दिवस उजेडलेला होता. आणि तुकाराम महाराजांना नेण्याकरता त्याच वेळेस त्या ठिकाणी काळ आला महाराज. काळ तुकाराम महाराजांसमोर काळ हात जोडून उभा आहे. काळाला वाटलं जगद्गुरु तुकोबाराय पंचमहाभूताचा देह धारण करतील आणि दिव्य देह धारण करून वैकुंठाला जातील. परंतु तुकाराम महाराजांनी विमानात बसण्याच्या अगोदर काळाला बोलावलं. काळाला बोलावलं, काळाला वाकायला सांगितलं आणि त्या काळाच्या मनगुटीवर पाय देऊन तुकाराम महाराज विमानात बसून वैकुंठाला गेले. जगा काळ खाया मी माझा दिला पाय. जगाला खाणारा काळ
त्या काळावर ज्यांनी विजय मिळवला त्या काळाच्या मनमुठीवर पाय देऊन जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला निघून गेले. कशामुळे महाराज सुखे सेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे भंग बाधा काळ दूत यमाचे ज्ञानेश्वर ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोही मंगबाधा काळ दूत यमाची. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नाथ महाराज म्हणतात म्हणून आम्ही काय करू त्या वासुदेवाचं स्मरण करू द्वितीय चरणामध्ये. करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे बदन वासुदेव जपताचे. त्या वासुदेवाचं स्मरण केल्याने काय होणार आहे. वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. अहं सोहं कोहं मुळया सांडे उपाधी. मुळया सांडे उपाधी. मुळया सांडे उपाधी. राम कृष्ण वसुदेव गोपाळ वाचे आठवा. राम कृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा. नाथ महाराज म्हणतात काय होणार आहे. वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. अहम सोहम कोहम मुळया सांडी उपाधी. जन्म मरण रूपी असणारी व्याधी त्या वासुदेवाचं स्मरण केल्यानंतर नष्ट होते बर का. महिला मंडळ झोपू नका म्हणून म्हणलं होतं 10 वाजतावरून झोपणार नाही. वासुदेवाचं स्मरण केलं की जन्म मरण असणारी व्याधी नष्ट होते महाराज. मग जीवाला ही जन्म मरण व्याधी का लागली की ती लागलेली व्याधी तो जीवाला लागलेला रोग या वासुदेवाचं स्मरण केलं तर नष्ट होतो ना महाराज. वासुदेवाचं स्मरण केल्यानंतर जीवाला लागलेली व्याधी ती नष्ट होते. मग जीवाला ही व्याधी का लागली
जीव तर त्या परमात्म्याचा अंश आहे. ममै वंश जीव लोके जीवभूत सनातना मनः षष्ठानींद्रियाणि प्रकृती स्थानी करिष्यति सर्वस्य च मृदि सन्निविष्टो मतस्मृति ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहं विद्यो वेदांत कृत वेद विदेव चाहं. भगवान सांगतात सर्वांच्या हृदयामध्ये जीवात्म रूपाने मी प्रविष्ट आहे. म्हणजे जीव त्या परमात्म्याचा काय आहे? अंश आहे. नोहे नोहे जीवाचा नाश होत नाही. नैनम चंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः अच्छुद्योयमदायोयमग्लद्यो शिवच नित्य सर्वगतस्थानो रचलोयम सनातन अव्यक्तोयम चिंत्योयम विकारोयम उच्यते. जो नित्य आहे, जो सनातन आहे, तो असणारा जीवात्मा. मग असा जीवात्मा जर देवाचा अंश असताना ही जन्म मरण रूपी असणारी व्याधी जीवाला का लागली? किती वासुदेवाचं स्मरण केल्यानंतर नष्ट होते. याचं काय कारण आहे? जीव जन्माला येतो आणि मरतो, ही असणारी व्याधी, हा रोग जीवाला का लागला? जसं एखादा पथ्य नाही सांभाळलं तर एखादी या शरीराला व्याधी लागते, रोग होतो. तसा या जीवाला रोग होण्याचं काय कारण? हा जीव तर परमात्म्याचा अंश आहे. या जीवाला, या असणाऱ्या जीवाला, आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही. मग असा असताना हा जीवात्मा आणि या जीवाला ही व्याधी कशी लागली? गीतेचा 13वा अध्याय बघा महाराज. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. भगवान सांगतात अर्जुना, या जीवाला जन्म मरण रूपी व्याधी आणि त्या व्याधीचं दर्शन का झालं? तर महाराज दोषामुळे. विठ्ठल विठ्ठल तीन प्रकारचे दोष आहे. एक मल नावाचा दोष, एक अवरण नावाचा दोष आणि विक्षेप नावाचा दोष. महाराज अंतकरणामध्ये मलिनता आहे म्हणून जन्म मरणाचं दुःख जीवाला भोगावं लागतं. अंतकरणामध्ये विक्षिप्त आहे म्हणून जीवाला जन्म मरणा रूपी असणारी व्याधी लागलेली आहे. आणि जीवाभोवती असणारा आवरण नावाचा दोष आहे आणि त्यामुळे जीव जन्माला येतो आणि मरतो. हा असणारा दोष अंतकरणामध्ये आहे म्हणून जीवाला जन्म मरण रूपी व्याधी लागलेली आहे. आणि मग ही व्याधी नष्ट करायची असेल तर नाथ महाराज म्हणतात, वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. जन्म मरण रूपी असणारी व्याधी जीवाची जर नष्ट करायची असेल तर वासुदेवाचं स्मरण करा. महाराज करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन. कर्माचं बंधन तुटेल, कारण कर्मामुळे जीव जन्माला येतो. जीवाला जन्माला येण्याचं कारण कर्म आहे. महाराज पुण्य कर्म करा तरी जन्माला यावं लागेल, पाप कर्म करा तरी जन्माला यावं लागेल. आणि पाप पुण्य कर्म कराल तरी जीवाला जन्माला यावं लागेल. जोपर्यंत कर्माचं बंधन तुटत नाही तोपर्यंत जीव जन्म मरणाच्या फेऱ्यातून नष्ट होत नाही. मग हे कर्माचं बंधन कशाने तुटेल? तर करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची. सुकेसे ओ ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोही मग बाधा काळ दूत यमाची. करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची. लोभ ममता दौडू आशा उदर वेथेचा ओळसा न करू आणि कसयासा वासुदेवा वाचवणी. मुख्य वर्माचे वर्म येणे साधील सकळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेव अवडी. पुढच्या वर्षी लवकर या. सगळ्या अभंगावर व्यवस्थित चिंतन करू. झालेली सेवा ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या चरण कमली समर्पित करून या ठिकाणी आपण सेवेला पूर्णविराम देणार आहोत. समस्त ग्रामस्थ थोर वागलगावकर मोठ्या प्रेमाने मोठ्या उत्साहाने सर्वजण या ठिकाणी गंगागिरीजी महाराजांचा हा परमार्थ आपण या ठिकाणी करतात. आणि म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळींना, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, गायक वादक सर्वांना धन्यवाद. सप्ताह कमिटी ज्यांनी ज्यांनी अखंड हरिनाम सप्ताह करता योगदान केलेला आहे अशा सर्व मंडळीला धन्यवाद. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल. हा बोले